नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी नुजे उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला सेतु जेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी हरि हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तोची दोहा पर ब्रह्म ठेवा गया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। न लगे देश काळ मंत्र विधान सकळ मनची निश्चळ करुणी करुणा भाकावी येतो बैसल्या ठाया असने व्यापी देवराया निर्मळते कायाधिष्ठान तयाचे कल्पनेचा साक्षी तरी आदरेची लक्षी आवडीने भक्षी कोरडे धान्य मटमटा घेणे तरी भाव लक्षी दासाचा उपाव तुका म्हणे जीव जीवी मिळवील अनंत येतो बैसल्या ठाया आसने व्यापी देवराया निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून कालच्या अभंगाचा विषय पुढे स्पष्ट करतायत। तुकोबारायांनी कालच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की देन हाक नारायणा, नारायण हाक देईन आणि तुका म्हणे मध्ये कोठे नेघे विसावा। त्या हाका मारत असताना त्याची करुणा भाकत असताना त्याची आळवण करत असताना त्याचं नामस्मरण करत असताना साध्य प्राप्त होईपर्यंत मध्यंतरी विश्रांती घेणार नाही, हाका मारत राहीन, हाका मारत राहीन, अट्टाहासाने हाका मारत राहीन। तुकोबारायांनी हे साध्य प्राप्त झाल्यानंतरचा परिहार देत असताना असं म्हटलं की याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी अट्टहास केला होता। याजसाठी या शब्दाचा अर्थ त्याने पुढे स्पष्ट केला, शेवटचा दिवस गोड व्हावा।
आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा, तृष्णेच्या तुका म्हणे मुक्ती परणिली, नवरी आता दिवसचारी खेळे मेळी. हे याजसाठीचं उत्तर झालं. पण अट्टहास केला होता, अट्टहास, तर त्या अट्टहासाचं तिथं स्पष्टीकरण त्या अभंगामध्ये नाही. अट्टहास म्हणजे कशाचा अट्टहास केला? किंवा सकाळीच झोपायचा. अट्टहासाचे अनेक प्रकार आहेत ना. चौफेर प्रयत्न करणं त्याला अट्टहास म्हणतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये कसं करता तरी चहूबाजूनी प्रयत्न करणं. जसं एखाद्याचं घर वगैरे पेटलं तर माणसं ते विझवण्याकरता काय करतात? चहूबाजूनी प्रयत्न करतात. कोणी पाणी टाकतं, कोणी माते टाकतं, कोणी घरातलं सामान बाजूला काढतं, कोणी अमकं करतं, तमकं करतं. याला अट्टहास म्हणतात. अट्टहास अगदी कसून प्रयत्न करणं, त्याचं नाव काय? अट्टहास आहे. पण तो प्रयत्न कोणत्या स्वरूपाचा केला हे तुकोबाराने त्या अभंगामध्ये सांगितलं नाही. अट्टहास केला तर तो अट्टहास हा आहे देवाला हाक मारण्याचा अट्टहास केला. कोणता अट्टहास केला? देवाला हाक मारण्याचा. आपला आवाज, आपली आर्तता, आपली करुणा भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे. नव्हे देवाला त्या आवाजा वाचून दुसरा आवाजच नाही ऐकला पाहिजे, म्हणजे चालू कामं सोडून तो त्या आवाजाकडे धावल्याशिवाय राहत. देन हाक नारायण. स्वातंत्र्य मिळवण्याकरता त्या काळामध्ये या यज्ञामध्ये ज्यांनी उड्या घातलेल्या होत्या त्यांनी अट्टहास केला. अट्टहास. काहींनी अतिरेकी मार्ग धरला, काहींनी सौम्य मार्ग धरला, कोणी असहकार केला, कोणी आडवा आडवी केली, कोणी त्यांना त्रास दिला, कोणी उडवलं, कोणी काही केलं, कोणी काय केलं. चहूबाजूने ज्या वेळेला सगळीकडून उठाव झाला त्यावेळेला जसं स्वातंत्र्य मिळालं तसं या परमार्थातलं स्वातंत्र्य मिळवण्याकरताही अट्टहास. अट्टहास तर तो तुकोबाराने जो अट्टहास केला तो करुणा भाकण्याचा अट्टहास केलेला आहे, हाक मारण्याचा अट्टहास केलाय. तुकोबाराय म्हणतात की देन हाक नारायण. तर या तुकोबारायांच्या साधनाविषयी संशय निर्माण झाला. तुम्ही देवाला हाक मारणार, पण कधी मारणार? कुठं मारणार? कशी मारणार? देवाला हाक मारायचं हे निश्चित झालं, पण ते कुठं उभा राहून हाक मारायची? म्हणजे त्याला देश काळाचं काय, कोणत्या देशामध्ये आणि कोणत्या कालामध्ये? कारण वैदिक कर्म जे असतं ते कुठल्या तरी काळात आणि कुठल्या तरी देशात करता येत नाही. म्हणून दान द्यायचं असेल तर ते सुद्धा कुठंही आणि केव्हाही नाही देता येत. देशे काले पात्रे कोणालाही देता येत नाही, कुठेही देता येत नाही आणि केव्हाही देता येत नाही. केव्हा तरी जर दिलं असेल, कुठंतरी जर दिलेलं असेल, कोणाला तरी जर दिलं असेल तर त्याचं काहीतरी होत असतं, पुण्य नाही होत. आलं का लक्षामध्ये? कोणाला तरी दिलं, कुठंतरी दिलं, काहीतरी दिलं तर त्याचं काहीतरी होतं, त्याचा परमार्थ नाही होत, त्याचं फळ चांगलं नाही मिळत. त्याला सुद्धा देशे काले, योग्य देश असावा लागतो, योग्य काळ असावा लागतो, योग्य पात्र अशा प्रकारचा कुठला असा कार्यक्रम आहे, कुठलं साधन आहे परत की ज्याला योग्य देश योग्य काल लागत नाही. सगळ्याच प्रत्येक कार्याला देश काल योग्य असावा लागतो. तुम्ही करुणा भाकणार, देवाला हाक मारणार, मग कोणत्या देशात मारणार, कोणत्या कालामध्ये मारणार, कशी मारणार, काही साधना बरोबर घेऊन मारणार? तुकोबाराय म्हणतात देवाला हाक मारण्याकरता देश काळाची गरज नाही. न लगे देश काळ म्हणजे अमक्याच देशात जाऊन मारली पाहिजे, तमक्याच ठिकाणी जाऊन मारली पाहिजे असं काही नाही. म्हणून आपण मंदिरातही भजन करतो आणि रस्त्यावरही भजन करतो, काही अडचण नाही आहे. म्हणजे अमक्याच ठिकाणी हाक मारली पाहिजे जर असेल सानिध्यातच खूपच चांगलं आहे, पण तसंच असलं पाहिजे असा काही आग्रह नाही.
असं म्हटलंय तुकोबारांनी एका ठिकाणी की उभ्या बाजारात कथा हेतो नावडे पंढरीनाथा. आता इथं देशविषयक तो अर्थ घ्यायचा की स्थितीविषयक अर्थ घ्यायचा, आता अभंग आल्यानंतर त्याचं चिंतन करता येईल. पण एखाद्या वेळेला असा एक वा कथेचा बाजार मांडलेला देवाला आवडत नाही असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरीनाथा, किंवा बाजारामध्ये कथा करण्यापेक्षा मंदिरासमोर मंदिरामध्ये कथा असावी, म्हणजे एकांतामध्ये कथा असावी ज्या ठिकाणी त्याच आवडीचे लोक यावे, दुसरा मनुष्य त्याच्यामध्ये येऊन त्याने कथेत भंग करू नये अशा ठिकाणी कथा असावी असाही त्याचा भाव असू शकतो. पण ज्या ज्या ठिकाणी वैयक्तिक साधना करत असताना तर असं कुठेही विशिष्ट देशाचा उल्लेख आलेला नाही. बरेच देश काल हे सहकार्य करतात. साधनेला देश कालाचं निश्चित काय मिळतं, बळ मिळतं. असं ते म्हणतात ना, ताराबलम चंद्रबलम तदेव. तर त्या त्या कामाला त्याचं बळ मिळतच असतं, निश्चित अशा प्रकारचं मिळतं. आपण साधना करायची असेल आणि पवित्र जर देश असेल तर महाराज साधना, जसं सायकलवर जर एखादा भारा घेऊन चालला मनुष्य आणि जर हवा त्याला जिकडं जायचंय त्या बाजूला वाहत असली, पायंडलच मारावं लागत नाही. हवा एवढं सहकार्य करते त्याला की एवढा मोठा बोजा बरोबर असून सुद्धा त्याला पायंडल नाही मारावं लागत, सहज चालते सायकल. हे त्या हवेचं काय आहे, सहकार्य. योग्य अशा प्रकारचे अनुकूल हवा असणं हे त्याचं सहकार्य आहे. उतार असेल तरी पायंडल मारावं लागत नाही. रच्चड असला नुसत्या पायंडलने काम भागत नाही, उचलून पायंडल मारावं लागत. कंबर उचलून पायंडल उभं राहून मारावं लागत. त्यावेळेस ती चढली तर चढली, नाही तर खाली उतरून चालावं लागतं. हा देशाचा आणि कालाचा प्रभाव त्या साधनेवर निश्चित पडतो, याच्यामध्ये काहीही संशय नाही. म्हणून साधकाची जोपर्यंत कच्ची अवस्था असते तोपर्यंत त्यांनी पवित्र देश आणि पवित्र कालामध्ये साधना करावी हे निश्चितच आहे. पण तसं विधान नाही. भगवंताला हाक मारण्याकरता त्याच्या वाचून आडायचं का हो म्हणलं तुम्ही, अहो नो आम्हाला साधना करायची, पण आता इथं घरी कुठं जमल का, इथं जरा सवड झाली, एकदा गेलो का क्षेत्रात मग तिथं करू, असं त्याच्या वाचून आडतं असं नाही. अन्यथा सिद्ध आहे ते, अन्यथा सिद्ध न्यायशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणलं तर. साधनेमध्ये ते असलंच पाहिजे असं नाही, अन्यथा सिद्ध म्हणतात. अन्यथा सिद्ध म्हणजे त्याचं जो कारणात ह्याच्यात ते बसत नाही. जसं पूर्वी कुंभार लोक गाडगे करायला माती आणावी लागायची, कारण कुठल्या तरी मातीचं गाडगं होत नाही, त्याला विशिष्ट ठराविक स्निग्ध माती लागते. आणि मग तिथे माती आणण्याकरता ते कशाचा वापर करायचे, गाढवाचा वापर करायचे. म्हणजे गाढवावर माती आणली, मग घट तयार झाला, मग घटाच्या उत्पत्तीला गाढव कारणीभूत झाला तर नाही, गाढव कारणीभूत नाही होत. कारण का, गाढवावर नाही त्यांनी डोक्यावर आणली तरीही ते काय होऊ शकतं, घट होऊ शकतो. तिथंच जाऊन घट केलं तरी होऊ शकतो, आणलीच पाहिजे असं काही नाही. म्हणून गाढवाला घटाच्या कारणामध्ये प्रवेश दिलेला नाही, त्याला अन्यथा सिद्ध मानलेलं आहे. तसं भगवंताला हाक मारण्याची साधना करत असताना देश काल अन्यथा सिद्ध आहे. पाहिजेच असं नाही, असलं तर तुम्हाला सहकार्य मिळेल त्याचं. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. एकांतवासामध्ये असावं, गंगेचं स्नान होईल अशा स्थितीमध्ये, अशा ठिकाणावर आपण चिंतनाला साधना स्थळ निवडावं, देवाचं दर्शन व्हावं, पूजन व्हावं. म्हणजे आपले जे संस्कार आहेत, शुभ संस्कार, ते सारखे तेवत राहतील, त्याच्यावर मालिन्य येणार नाही. तुम्ही फरकच पडतो चातुर्मासातला काळ आणि नंतरच्या काळामध्ये फरक पडतो का नाही, निश्चितच पडतो. कारण तो देश आणि तो काल जो असतो तो त्या कालामध्ये सहज घडलं जातं.
संगतीचाही फार मोठा प्रभाव पडतो. तुम्ही संसारिक माणसाच्या संगतीत बसा, दुकानदाराच्या संगतीत जर बसला माणूस तर त्यालाही वाटतं चला आपणही एखादं छोटं मोठं टाकावं काय की. म्हणजे सहज आपले कीर्तन प्रवचन करून करता येईल असा जोडधंदा केला तर काय हरकत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पूर्वी माणसं असे गावाकडून इकडे येताना इकडं न मिळणार आणि तिकडं जास्त उत्पादन होणार अशा प्रकारचं घेऊन यायचे, इथे विकायचे आणि मग हितला माल घेऊन जायचे आणि तिकडे विकायचे. इथलं कमीत न्यायचं आणि तिकडे जास्तीत विकायचं, तिकडचं कमीत घ्यायचं आणि इकडं जास्तीत विकायचं. हा कसा हे धंदेवाल्याच्या संगतीत बसल्याचा परिणाम आहे. संगतीनं अशा प्रकारचे संस्कार उद्भवतात. म्हणून साधना करत असताना ज्या ठिकाणी साधकांची वस्ती आहे, साधना करणारे अशा प्रकारचे आहेत, अशांच्या सान्निध्यात जर राहिलं तर माणसाचे तेच संस्कार. एक संगतीला फारच जपावं लागतं माणूस परमार्थामध्ये. तरी लक्षात येत नाही सर्वसामान्याच्या की अमक्याच्या संगतीमुळे आपलं काय नुकसान होते. मुळात नुकसान आणि फायदा याची नजरच आपल्याला नाहीये. तुकाराम महाराजांनी खूप 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 नजर देण्याचा प्रयत्न केला असला तरी असे दुर्दैवी पांढऱ्या पायाचे महाराज आपण नाही उपयोग करून घेतला तुकोबाऱ्यांचा. काही पाप आहे आपलं आणि ते पाप आडवं येत असं मानावं लागतं. नजरच नाही आपल्याला फायद्याची आणि तोट्याची काय नाही नजर अशा प्रकारची नाहीये. तेव्हा देशकालाचा आपला विषय चाललेला आहे. तर पवित्र जर देश असेल, ज्ञानोबाऱ्यांनी पवित्र देशाचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. शुचव देशे प्रतिष्ठाप्य, शुचव देशे. तर तिथं असं म्हटलेलं आहे की त्या देशात गेल्यानंतर विषयासक्त माणसाला सुद्धा विरक्ती निर्माण होईल. हा त्या देशाचा प्रभाव असतो. त्याला सुद्धा वाटेल काय येईल याच्याकडे, जाऊ द्या मस्तपैकी इथं चिंतन करत बसावं, वजाव सोडून सगळं. देत नाही तो, पण तिथे गेल्यावर तसं वाटतं त्याला. हा त्या स्थलाचं काय. मग ज्याला विषयासक्त माणसाला जर विरक्ती निर्माण होते तर जो विरक्त आहे त्याच्या विरक्तीला बळकटी येईल ह्याच्यात दुमत असण्याचं काही कारणच नाही, काही मोठी कन्या आहे. म्हणून देश काल हे साधनेला मदत करतातच. साधना करणाऱ्यांनी योग्य देशामध्ये योग्य कालामध्ये आपली साधना घडेल असं निश्चितच काय करावं, प्रयत्न करावा. पण जर नसेल तर त्याच्या वाचून साधना होतच नाही असं मात्र नाही. म्हणून न लगे देश काळ, याचा अर्थ योग्य देश असला तरी साधना करण्याकरता ते देश टाकून द्यायचा आणि अयोग्य अशा प्रकारच्या देशात साधना करावी हा त्याचा अर्थ नाही. असं का करा म्हणले तुकाराम महाराज सांगतात, न लगे देश काळ. त्याचा असा नाही अर्थ घ्यायचा. त्याच्या वाचून काही अडत नाहीये. देश काळ न लगे, कुठल्याही देशामध्ये कुठल्याही कालामध्ये जरी देवाला हाक मारायची साधना केली तरी काही अडचण येत नाही. पण अमक्या मंत्र म्हणून त्या साधण्याचं करावं असं काही विधान नाही. मंत्र विधान सकळ न लगे, न लगे हे क्रियापद सगळ्याला लावायचं. म्हणजे देश काळ मंत्र विधान सकळ न लगे. यज्ञ करायचा असेल तर मला कुठंतरी यज्ञ नाही करता येत. योग्य काय पाहिजे, स्वयंपाकघर, घरामध्ये स्वयंपाकघर कुठं करावं त्याच्याकरता सुद्धा काय आहे, शास्त्र आहे. हौद कोणत्या बाजूला असावा त्यालाही देशच आहे ना. त्यालाही वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपल्याला घर बांधायचं असेल तर वास्तुशास्त्रात त्याचे नियम सांगितलेले आहेत. अमक्या दिशेला हे असावं, तमक्या दिशेला ते असावं, तमक्या दिशेला ते असावं, कोणत्या बाजूला वजन असावं, कोणत्या बाजूला हलका भाग असावा, घराच्या कोणत्या बाजूला रिकामी जागा असावी, कोणत्या बाजूला रिकामी जागा नसावी. वास्तुशास्त्रामध्ये त्याचे काय सांगितलेले नियम. आणि तसे नसतील तर त्या घरामध्ये राहणाऱ्याला थोडासा त्रास त्याचा जाणवतो होतो. तसं असेल तर त्याची अनुकूलताही अशा प्रकारची त्याला प्राप्त होते. आपल्या याच्या राड्यामध्ये आपल्या ते लक्षात येत नाही, बारे छोटे 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 पण ते असतात. महाराज गंगा ज्या वेळेला उगमापासून निघत असते त्यावेळेला किती पाणी असतं त्याच्यामध्ये, किती मोठं धार असते त्याची, किती पात्र असतं. नंतर नंतर खाली पाहिलं किती मोठं होतं. मग तिथून जर नाही मग इकडं कसं काय झालं, तर हे मधले झरे मिळत असतात. तसे हे मधले झरे मिळत असतात.
योग्य देशाचा, योग्य कालाचा, योग्य संगतीचा, योग्य अमक्याचा, योग्य तमक्याचा. म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा भाग आहे असं तो नाहीये. पण नसेलच तर त्याच्याकरता साधनं सोडून द्यायचं काही कारण नाही, हा त्याचा भाग आहे. तेव्हा यज्ञ करायचा असेल योग्य देश लागतो, योग्य काल लागतो. कोणत्या यज्ञ कोणत्या कालात करायचा, कोणता यज्ञ कुणी करायचा. म्हणजे सगळे यज्ञ सगळ्याला नाही करता येत. आता यज्ञच कुणी करत नाही त्याच्यामुळं काही नाही, पण आपल्याला दृष्टांत म्हणून घ्यायला काय हरकत आहे. काही यज्ञ असे असतात की ते ब्राह्मणालाच करता येतात, ते दुसऱ्याला करता येत नाही. काही यज्ञ क्षत्रियानेच करावे लागतात, काही यज्ञ वैश्यालाच अशा प्रकारचे करता येतात. म्हणजे कोणाला तरी कोणते यज्ञ करता येत नाही. काही यज्ञ त्या ठराविक देशातच करावे लागतात, काही यज्ञ ठराविक कालामध्येच करावे लागतात. कोणत्या तरी कालात कोणत्या तरी देशामध्ये ते कर्म करता येत नाही. तेव्हा न लगे देश काळ. पण भगवंताच्या नामाची साधना अशी आहे, नाम हाका मारण्याची साधना अशी आहे, अडवण्याची साधना अशी आहे, भक्तीची साधना अशी आहे की या साधनाची नीती पांगळी नाही. म्हणून न लगे देश काळ मंत्रविधान सकळ. यज्ञ करायचं असेल तर योग्य देश लागतो, योग्य काळ लागतो, योग्य अशा प्रकारचा मंत्राचा उच्चार संकल्प करून मग त्या यज्ञाला काय करावं लागतो, प्रारंभ करावा, असं विधान आहे. भगवंताला हाक मारायला तसं लहान मुलाला आईला हाक मारायला योग्य देशात हाक मारायची. इथं कुठं रडायला लागलास चांड, इथं काय रडू नको, किंवा स्मशानात आलो. लहान मुलाला काहीच घेणं राहत नाही बरं. ते आई मसनवाट्यात असले काय, एसटी स्टँडवर असले काय, गाडीमध्ये असले काय, घरी असले काय, सासरे असले काय आणि माहेरी असली काय, लहान मुलाला आईला हाक मारायला न लगे देश काळ मंत्रविधान सकळ. त्याला कुठला देश काळ मंत्र काही पाहायची आवश्यकता नाहीये. तसं देवाला हाक मारण्याकरता तुकोबारे म्हणतात काय पाहिजे गरज नाहीये, न लगे देश काळ मंत्रविधान सकळ. मग काय पाहिजे, हा काहीच पाहिजे नाही का, नाही नाही काहीच पाहिजे असं नाही, पाहिजे फक्त देश काळ नाही पाहिजे. मग काय पाहिजे, मनची निश्चळ करुणी, करुणा भाकावे. निश्चळ मन करुणे करुणा भाकावे. देवाची करुणा भाकायची असेल तर मन मात्र काय लागतं, निश्चळ करावं लागतं. निश्चळ मनची निश्चळ करुणे. आपण बाकीचं सगळा अट्टहास करतो, फक्त मन निश्चळ करून करुणा भाकली जात नाही. आपण सकाळीचं काकड्याचं भजन करतो, अट्टहास करून करतो. सकाळी उठवून काही आंघोळ करून म्हणा, आंघोळ न करता म्हणा, काही करता म्हणा भजन केलं जातं. पण भजन करत असताना मन आपलं निश्चळ असतं असा माझा तरी अनुभव नाही. पाठस्थ सवय लागलेली असते. एकदम एखादी मालिका समजा काकड्याची मालिका आहे किंवा भोपाळ्याची मालिका आहे, योग या दुर्लभ म्हणून सुरू केलं की त्या अभंग त्या चाली सगळ्या बसलेल्या असतात, तिथं मन लागतच असं काही नाहीये. योग या म्हणून एकदा ती कॅसेट टाकली का थेट आता कोठे धावे म्हणपर्यंत काही ताणच नाही राहत. आणि मग त्यावेळेला मन इकडे जाय तिकडे जाय तिकडे जाय तिकडे जाय फिरत राहत. करुणा भाकत असताना मन निश्चळ असणं गरजेचं. त्या करुणेमध्ये स्वतःच्या मनाचा सहभाग असला पाहिजे. नाही तर अभंग चालू आहे का ग केविलवाना केलो, तुला समजत नाही का, अक्कल आहे का तुला, हो तिकडे घे का गा केविलवाना. आता काय त्याचा अर्थ इकडे अभंग चाललाय का गा केविलवाना आणि तिकडं रुबाब दाखवतोय. हे केविलवाण्याचं लक्षण आहे होय. आपल्या साधना अशा व्हायला लागल्या त्या यंत्रासारख्या, यंत्रवत व्हायला लागल्या. यंत्रवत नाही साधना झाली पाहिजे. ती साधना करत असताना संतांनी जो भाव त्या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे तो भाव स्वीकारून आपल्याकडून साधना घडणं गरजेचं आहे. करुणा भाकायची तर त्यावेळेला अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे आणि मग त्या कारुण्याने युक्त होऊन मग त्या करुणामय अभंगाचा जर आधार घेऊन करुणा भाकली
तर त्याच्यामध्ये जिवंतपणा असतो, त्याच्यामध्ये वास्तवपणा राहतो आणि त्याच्यामध्ये एक रस अशा प्रकारचा असतो. नाहीतर महाराज या अभिनय करणाऱ्याला सुद्धा नाटकामध्ये चित्रपटामध्ये जे अभिनय केले जातात, तर जो अभिनय करायचा आहे त्याच्यामध्ये तो एकरूप झाला तरच त्याचा अभिनय काय होतो, चांगल्या प्रकारचा उठला जातो. एकरूप असं सांगतात, आपल्याला काही माहिती नाही. तुकाराम महाराजांच्या पिक्चरमध्ये तुकोबाऱ्यांचं ज्याने काम केलंय असं म्हणतात, तर त्याने काम केल्यानंतर पुन्हा संसार केलाच नाही. म्हणजे तो ती भूमिका वठवत असताना किती एकरूप झाला त्या भूमिकेशी, असं ना. पुन्हा नाही संसाराकडे गेला, इतका तन्मय झाला, मग त्याचा तो जिवंतपणा राहतो त्याच्या पार्टामध्ये. तसं जर नसेल, काय त्या बोलण्याला आणि त्या शब्दाच्या अर्थाला काहीच किंमत राहत. त्यालाच कोरडं म्हणतात. कोरडं म्हणण्याचं कारण तेच आहे, त्यालाच कोरडं म्हणतात, नाही का. पुण्य करावं आणि याचं आपलं पाप करायचं काम चालू असतं. काय पुण्य करावं, त्या बोलण्याला काय चौरा. कुठल्याही संसारात दुःख आहे असं म्हणणाऱ्याला सगळं करोडोचं वाढवायचं राहतं. काय ते संसारात दुःख आहे असं म्हणण्याचं त्याला जिवंतपणा नाही. म्हणजे नाटकं करणारी माणसं जर त्याच्याशी तेवढी एकरूप होतात, तर ज्याला वास्तव जीवन जगायचं, वास्तव साधना करायचे, त्यांनी त्याच्याशी किती एकरूप होणं गरजेचं आहे. आणि असं का होत नाही, तर हे करत असताना आमचं तिथं मनच नसतं. आम्ही काय बोलतोय आणि काय करतोय याचा लेखाजोखा करायला आम्ही तिथं हे नसतो ना, स्थिर नसतो ना. त्यामुळे देवाची करुणा भाकण्याकरता देश लागत नाही, काल लागत नाही, मंत्र लागत नाही, विधान लागत नाही. हे जरी खरं असलं तरी काहीच लागत नाही असं मात्र निश्चितच नाही. तुकोबाराय म्हणतात, मनची निश्चळ करोनी. निश्चळ मन करोनी, मन निश्चळ असलं पाहिजे. निश्चळ शब्दाचा अर्थ काय आहे? चळ म्हणजे हलणं, आणि रहित उपसर्ग आहे तो. चलायमान नसलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे थोडक्यात. आता देवाला करुणा भाकायची जर चित्त स्थिर लागतं, तर मग देवाला करुणा कशा करता भागायची? अन्योन्याश्रय होतो मन सगळा. का हो मन स्थिर राहत नाही, काय करावं? देवाची करुणा भाका. देवाची करुणा भाकली की देवाच्या कृपेनं मन काय होईल? स्थिर होईल. आणि देवाची करुणा कशी भाकायची? मन स्थिर करून भाकायची. मनाची निश्चय करून करुणा भाकावी. म्हणजे करुणा भाकायची असेल तर मन निश्चय करून करुणा भाकायची, आणि मन निश्चय करण्याकरता काय करायचं? देवाची करुणा भाकायची. निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास, पाहू नये वास. आणि आम्हाला कसं काय व्हायचं? मग अगोदर काय व्हायचं? अगोदर मन निश्चय होणार का अगोदर करुणा भाकणार? म्हणजे करुणा भाकायची, पण निश्चय मन झाल्याशिवाय कसं काय करुणा भाकायची? कारण मनाची निश्चय करून करुणा भाकावी. म्हणले ठीक आहे, मग मन निश्चय करायचं. करुणा भाकल्याशिवाय मन कसं काय निश्चय होणार? याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? अन्योन्याश्रय. अन्योन्याश्रय, अन्योन्याश्रयामध्ये कार्यसिद्ध नाही होत. मग कसं आता अगोदर मन निश्चय करायचं का अगोदर करुणा भाकायची? करुणा भाकण्याकरता मन निश्चय करावं लागतं. मन निश्चय होण्याकरता करुणा भाकावी लागते. ज्यांना मनच आपल्या ताकदीने, वैराग्याने, विवेकाने मन निश्चय करता येतं, त्याला करुणा भाकायची काय गरज आहे? करुणा भाकण्याच्या साधनेकडे तोच जात असतो की आम्ही देवा शक्तीहीने भाकू देणे करुणा. जे शक्तीहीन आहे, ज्यांच्याजवळ तेवढं वैराग्य नाही, ज्यांच्याजवळ तशा प्रकारचा जिवंत विवेक नाही, अशीच माणसं करुणेचा आश्रय करतात. आणि त्यांना तुकोबाराय सांगतात की निश्चय मन करून करुणा भाका. आता कसं काय मन निश्चय करायचं?
तर या ठिकाणी मनची निश्चळ करुणी करुणा भाकावी, आणि करुणा भाकल्यानंतर मन निश्चळ होतं. इथं निश्चळ मनाचं स्वरूप भिन्न भिन्न आहे. करुणा भाकण्याकरता म्हणजे मन निश्चळ करावं लागतं, ते तात्पुरतं मन निश्चळ करायचं. करुणा भाकण्यापर्यंत मन त्या ठिकाणी त्या करुणेमध्ये मिसळायचं. त्या वेळेला मनामध्ये कुठल्याही संसाराच्या वस्तूविषयी प्रकर्षाने लोभ, कोणाविषयी क्रोध, कसल्याही प्रकारची इच्छा ही नसावी, भीती नसावी, आशा नसावी. करुणा भाकत असताना कशावर तरी उद्देश ठेवून करुणा भाकायला लागली की मग मन आहे ना त्यावेळेला ते करुणेकडे लक्ष नाही देत. ज्याच्याकरता करुणा भाकायची त्याच्याकडे काय देतं? लक्ष देतं. आणि त्याच्यामुळे मग ती करुणा व्यवस्थित भाकली जात नाही. म्हणून तेवढ्यापुरतं त्याला काय करायचं? स्थिर करायचं. आणि अशी करुणा भाकण्याची साधना केल्यानंतर मग मनामध्ये असणारे या विकाराचे संस्कारच काय होऊन जातात? नष्ट होऊन जातात. तेव्हा ती स्थिरता वेगळी आणि ही स्थिरता वेगळी. जसं पाणी विहिरीतून उपसण्याकरता मोटर सुरू करावी लागते, आणि मोटर सुरू करायच्या अगोदर पाणी भरावं लागतं मोटरीत. मोटरीत पाणी भरल्याशिवाय मोटर पाणी ओढीत नाही, आणि मोटरीनं पाणी वाढल्याशिवाय पाणी कसं काय भरणार? पाणीच नाही, मोटरीत कसं काय भरायचं? मग अगोदर मोटर चालू करा, मोटरीतून पाणी वर काढले का मग बादली भरा, मग पुन्हा मोटरीत टाका. आपण मोटरीत पाणी टाकल्याशिवाय पाणी मोटर ओढत नाही. मग मोटर चालू झाल्यानंतर उपसणारं पाणी ते पार शेत भरतं, पण मोटरीत पाणी भरण्याकरता इतकं पाणी नाही लागत, आणि थोडं पाणी मग तेवढं पाणी कुठून तरी आणावंच लागतं. तेवढ्यापुरतं करुणा भाकेपर्यंत मन स्थिर मात्र स्वतः आपल्याला करावं लागतं. आणि करुणा भाकल्यानंतर जे साध्य प्राप्त होतं ते मग कायमचं मन स्थिर होतं. तेव्हा मनाची निश्चळ करुणी करुणा भाकावी. तेवढ्यापुरता मनाचा अतिचंचलपणा कमी करून करुणा भाकावी. तेवढ्यापुरता मनाचा चंचलपणा काय करायचा? कमी करायचा आणि करुणा भाकायची. न लगे देश काळ मंत्र विधान सकळ मनाची निश्चळ करुणी करुणा भाकावी. काय होतं अशा प्रकारची करुणा भाकल्यानंतर? करुणा भाकल्यानंतर काय होतं? पोराला विचारा की तू इथं पाण्यामध्ये हे करतो, काय होईल तुझ्या हे करण्याने? काय होईल? काय होईल? आई जिथं असेल तिथून तिथं येत राहते. तसा जाग्यावर जरी करुणा भाकली मन निश्चय करून, येतो बैसलिया ठाया, बैसलिया ठाया येतो. कोण येतो? देवराया. अर्थात ज्याची करुणा भाकली जाते तो पांडुरंग परमात्मा. त्याला या ठिकाणी तुकोबारायांनी देवराया म्हटलेलं आहे. देवराया, देवराया म्हणजे देवांचा राजा, किंवा देवामध्ये अत्यंत सुशोभणारा अशा प्रकारचा पांडुरंग. महाराज हा पांडुरंग आहे म्हणून देवाला शोभा आहे. पांडुरंग नसलं की देवाला काही किंमत नसते. याच्यामुळे सगळ्याला काय किंमत आहे. किंवा हा देवाचा देवही आहे, तो हा देवाचाही देव, काही कळे काळाचा देव, तो हा देवाचा देव बरोबर. पांडुरंग सदाशिवाचा ठेवा. तेव्हा देवराया सगळ्या देवांचा हा अधिपती आहे. याने बाकीच्यांना देवपदावर नेमलेलं आहे. येण्याची सुरपती स्वर्गी बैसविला, स्वर्गी सुरपती येण्याची बैसविला. म्हणजे असं कसं काय? 100 यज्ञ केलेले त्यांनी. असे किती काही पडलेले आहेत 100 यज्ञाचे. एकटाच नाकोडा थोडाच आहे, पण मग त्याच्यातून निवड करून हाच बसवतो ना. तेव्हा येण्याची स्वरपती. मग यम कोणाला यम बनवेल, कोणाला चंद्र बनवेल, कोणाला सूर्य बनवेल, कोणाला वरुण बनवेल, कोणाला कुबेर अशा प्रकारचं बनवेल. त्या त्या पदावर ही सगळी पद आहेत.
जग चालवण्याकरता ते ब्रह्मांड चालवण्याकरता त्या खात्याची जबाबदारी ज्याच्यावर दिली जाते त्याला ते काय मिळत असतं, नाव मिळत असतं. अर्थमंत्री, गृहमंत्री, जलसंपदा मंत्री, ऊर्जा मंत्री, आणि या सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री नेमित असतो. कारण त्याच्यावरती जबाबदारी असते म्हणून त्याला अनुकूल असलेली माणसं त्या ठिकाणी तो नेमतो. तर जगाचा मुख्यमंत्री होय पांडुरंग परमात्मा आहे. आणि मग तो पांडुरंग बाकीच्या सगळ्याला नेमत असतो. म्हणून हा देवराया, देवाधिदेव, देवांचा देव अशा प्रकारचे वर्णन करत असताना त्याच्याकरता शब्द वापरले जातात. तेव्हा देवराया बैसलिया ठाया येतो. आपण जिथं बसलेलो असतो त्या ठिकाणी तो येतो. फक्त आपण मन निश्चय करून करुणा भाकावी लागते. म्हणले किती वेळ करुणा भाकावी लागते, तो येईपर्यंत करुणा भाकीत राहावं लागतं. येईपर्यंत. कविरावांचा स्वभाव होता महाराज. त्यांनी एकदा हाका मारायला सुरुवात केली का एखाद्याला, तो किती तिथून म्हणलं तरी त्यांच्या हाका बंद होत. तेव्हा तो जेव्हा समोर येईल तेव्हा ते हाक बंद व्हायचे. नाही तर नुसतं हाकाच मारित राहायचं. तो बाकीचे काम टाकून त्याला पळतच यावं लागत होतं, दुसरा वेळाच राहत नव्हता. तसं जोपर्यंत देव समोर अशा प्रकारचा येऊन उभा राहत नाही तोपर्यंत काय करत राहायच्या, हाका मारत राहायच्या. येतो बैसलिया ठाया, भगवानही जातो. ज्या ठिकाणी त्याला हाक मारली जाते, त्याची करुणा भाकली जाते, त्याला आळवलं जातं परमात्मा, त्या ठिकाणी निश्चित अशा प्रकारचा धावून जातो. असनीय व्यापी. आणि मग काय करतो, असनीय व्यापी, त्याच्या ठिकाणाला अशा प्रकारचं व्यापून टाकतो. मनाने करुणा भाकलेली असते, हा मनामध्ये येऊन स्थानापन्न होतो. मनाच्या सिंहासनावर परमात्मा काय होतो, आरूढ होतो. आरूढ म्हणजे कोणत्या मनाच्या सिंहासनावर तो आरूढ होतो, कशा प्रकारचं मन लागतं त्याला. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. निर्मळ आहे याचा अर्थच असा आहे की कोणी एक हाक मारली तरी तो देतो. म्हणजे मला द्रौपदीला दुसरी हाक नव्हती मारावं लागत, कृष्ण म्हटलं की हो, म्हणजे ना संपायच्या अगोदर तिथं उभा राहायचा. तिने एक हाक मारली तरी तो उभा राहायचा. आपल्याला कदाचित 10-20 जन्मही घ्यावे लागतील हाका मारून. म्हणजे असं देवाच्या ठिकाणी विषमपणा काय. समोहम सर्वभूतेषु अशा प्रकारचा म्हणणारा परमात्मा द्रौपदीच्या एका हाकात तिथं जातो. आणि आम्हाला जन्मभर हाका का मारायला लावतो, त्याचं कारण आहे निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. तयाचे अधिष्ठान, त्याला जिथं स्थानापन्न व्हायचंय, बसायचंय, तो त्याचा आश्रय कसा लागतो, निर्मळ लागतो. निर्मळ ज्याचं निर्मळच आहे तिथं काहीच वेळ लागत नाही. आणि ज्याचं निर्मळ नाही मग किती घाण आहे त्याच्यावर अवलंबून आहे, किती घासावं लागतं. त्याची करुणा भाकणं या शब्दाचा अर्थ काय आहे, आपली काया घासणं, चित्ताला शुद्ध करण्याची साधना करणं. आणि मग कोणाचं चित्त कधी शुद्ध होईल, ते चित्त किती घाण आहे आणि घासण्याकरता घासणी कशी वापरतोय त्याच्यावर हे दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. आपली घासणी जर उगाच हातोर मातोर असेल आणि कधी मध्ये एखादा जर हात मारित असेल तर त्याला करोडो जन्म घ्यावे लागतील, काय सांगता येतं. घासतो कसा, घासणी चांगली असेल आणि सारखाच रात्रंदिवस घासत असेल तर त्याला एका जन्मातही काम होईल, एक जन्मही लागणार नाही, त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये ते शुद्ध होईल. पण त्याचा अधिष्ठान मात्र निर्मळ आहे. म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन बैसोने निवांत शुद्ध करी चित्त. तरी निवांत शब्दाचाच अर्थ निश्चळ.
चित्त शुद्ध करण्याची जी साधना करायची ती चित्त कसं करून निश्चळ, समाधानी, संतुष्ट साधना ही अतिशय आदराने करावी लागते. चित्ती असू द्यावे समाधान, संतोष हा अत्यंत महत्वाचा आहे. तो निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, तयाचे अधिष्ठान हे निर्मळ. म्हणून त्याला बसण्याकरता आपलं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण काय करावं लागतं? स्वच्छ निर्मळ अशा प्रकारचं करावं. मग ते येऊन स्थानापन्न झाल्यानंतर मग काय करायचं? त्याची पूजा करायची. आता कोणी तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही काय करता? आदर सत्कार करावा लागतो. त्याला पाणी दिलं जातं, बसायला असं अशा प्रकारचं दिलं जातं. तसं देव आला, येतो, करोना भाटल्यानंतर येतो, मग आल्यानंतर त्याला बसायला दिलं पाहिजे. तो ज्या आसनावर बसतो ते आसन दिलं पाहिजे. त्याला कसं आसन लागतं? निर्मळ हे काया, निर्मळ अशा प्रकारचं आसन ठेवावं. आता अंतःकरण हे, आता हृदय हे आपले चौफाळनिया भले, वरी ठेवू पाऊले श्रीगुरूंची. तसा श्रीगुरु म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजे श्रीगुरु. तेव्हा अंतःकरण हे बसायला त्याला द्यायचं, कारण त्याच आसनावर तो बसतो, कुठेही नाही बसत. काही वस्तू ठराविक अशा प्रकारच्या याच्यातच ठेवाव्या लागतात, कुठंतरी ठेवता येत नाहीत. तेव्हा निर्मळ हे काय अधिष्ठान तयाचे. आणि मग काय त्याला खायला द्यायचं. दिवाळी फराळ द्यायला नको का त्याला? पण त्याच्या आवडीचा द्यायचा. त्याला काय आवडतं? कल्पनेचा साक्षी तरी आदरेची लक्षी, आवडीने बक्षी कोरडे धान्य मोठमोठा. कल्पनेचा साक्षी. देवाचं काम थोडं विचित्र याच्या करता आहे. माणसाचं बरं आहे महाराज. कसं बरं आहे? त्याला आतलं काही कळत नाही. आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी काय कल्पना कधी येतात हे माणसाला काही कळत नाही. समोरचा व्यवहार दिसतो, ह्या नमस्कार केला, हे केलं, आपल्याला वाटतं चला आपल्याविषयी त्याची काय चांगली भावना आहे, चांगली हे आहे, आपल्याला आदराने बोलवतो, जातो तो. याचं लय विचित्र आहे महाराज. देव होऊ नाही शक्यतो कोणी. तो बरा आहे, देव एकटाच आहे. देव किती अवघड आहे महाराज. आपल्याला एकामेकाची मनं कळत नाही म्हणून राहतो आपण एका ठिकाणी, बोलतो एकामेकाशी गोड. नाही तर ज्याच्याशी आपण बोलतो गोड बोलतो, हो आपल्या मनामध्ये सदैव त्याच्याविषयी सगळं व्यवस्थितच असतं असं वाटतं का तुम्हाला? बेकारच काम आहे सगळे. आणि हे त्याला कळतं महाराज, हे त्याला कळतं. आणि त्याच्यामुळं मग ते कोणाकडे जात नाही. बोलवलं तरी जात नाही, कुणी काही दिलं तरी खात नाही. ते त्याचंच खातो का ज्याच्या मनामध्ये त्याच्याविषयीच्या कल्पना अतिशय सुंदर आहेत. म्हणून कल्पनेचा साक्षी. मनामध्ये जे भाव निर्माण होतात, विचार निर्माण होतात, त्या विचाराचा तो काय असतो? साक्षी असतो. मग सगळे मागचे रेकॉर्ड काढतो. कोणत्या दिवशी माझ्याविषयी याचा काय विचार होता, कोणत्या दिवशी माझ्याविषयी याचा काय विचार होता, कोणत्या दिवशी माझ्याविषयीचा काय विचार होता, सगळं त्याला समोर उभं राहतं. कारण कल्पनेचा साक्षी. आणि मग त्याच्या काय पाहतं मग त्या कल्पनेमध्ये? आपल्याविषयी किती आदर आहे. आवाज स्पीकरचा किती वाढवून हाका मारतोय तो नाही प्रश्न. म्हणजे मंद्र सप्तकात गातो का मध्य सप्तकात गातो का तार सप्तकामध्ये अशा प्रकारचे करुणा भाकायला लागलेला आहे, ते नाही पाहत. विचित्र म्हणून म्हणलं ह्याचं कामच विचित्र आहे. शक्यतो याच्यापासून लांब राहणं चांगलं. आदरेची लक्षी. त्याचं लक्ष सगळं कशाकडे असतं?
आदर. त्याच्या भक्ताच्या मनामध्ये माझ्या विषयी काय भाव आहे, किती आदर आहे, याच्याकडे लक्ष. आणि जर त्याला कळलं की याच्या मनामध्ये आपल्याविषयी खूप काय आहे, आदर आहे, मग त्याला बाहेरचं कसं बी चालत महाराज. कोरडं धान्य, मटमटा बक्षी, म्हणजे त्याला दळून आणि त्याला ते पीठ टाकून आणि त्याला परिपक्व करावं लागतं असं काही नाहीये. असं काही नाही. लाडू करण्याकरता डाळ आणली तर डाळच हाणतो, मग साखर नंतर खाऊन मध्ये लाडू करून घेऊ म्हणतो. तुकोबारायांचे शब्द आहेत महाराज. आवडीने भक्षी कोरडे धान्य मटमटा. कोरडे धान्य मटमटा भक्षी, आणि तेही कसं आवडीने, अत्यंत आवडीनं खातो. पण त्याच्या अगोदर हे सगळं तपासून, हा त्याच्या अगोदर मात्र आदर याची लक्ष, आदर याची लक्ष. काय खाल्लं ते विदुर काकाच्या घरी जाऊन? काय खाल्लं? काय केळीची साल्ट, कन्या, विदुरा घरच्या बक्षुनी कन्या, आणि तृप्ती परमानंदे झाला. आता तो मुळातच परमानंद आहे, काय परमानंदे झाला, पण तृप्त तृप्त अशा प्रकार. तुकाराम महाराजच्या घरी तरी काय मिळालं महाराज त्यांना? तुकाराम महाराजांनी लिहूनही ठेवलं महाराज, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, ऋषिकेशी पाहुणे आजी घराशी आले. देवासारखा पाहुणा. पण तुकाराम महाराज ऋषिकेशी शब्द वापरला बरं का तिथं. लक्ष्मीपती पाहुणा नाही म्हणलं, ऋषिकेशी. ऋषिकेशी का शब्द वापरला तर ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे त्यांचा मालक. अर्थात इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे. बरं, इंद्रियाच्या ताब्यात असलेला माणूस काय खीर कन्या खाणार आहे तिथं? खाणारच नाही तो, आग पडलेली असली तरी कन्या, आणि त्यावेळी जय जय कन्या. म्हणजे कन्यामध्ये 3 प्रकार आमचे गुरुवारे मारते बाबा नेहमी सांगतात. श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या, असे 3 प्रकार आहेत. श्री कन्या म्हणजे पंढरपुरात करतात बा लोक, ते पुण्यतिथी वगैरे असल्यावर ते गहू वलवायचे, पूर्वी करायचे ते मुसलानं, ते काय करायचे, कुटायचे आणि मग त्याला शिजवायचं. त्याच्यात दूध, गावरान तूप, खोबरं, गूळ, खसखस, विलायची, बदाम, जर असले तर बदाम नसले तरी पण हे, आणि अशी घट्ट इतके सुंदर असते महाराज. किती का सुंदर होते. त्याचा नुसता वास आला तर माणसाला वाटतं प्रवचन कवा सुटत कवा. ताटात जर अशी वाढली ना जागीच, अशा हालत सुद्धा नाही म्हणजे करते, जागीच बसते. त्याला काय म्हणायचं? श्री कन्या. जय कन्याची गोष्टच वेगळी असते. जय कन्या गव्हाच्या नसतात, ज्वारीच्या. पूर्वी करायचे, आता ते गेलं, ते वैभवच गेलं ते नाही का. आता ते वैभव नाही. आता पेशी कमी झाल्या, पेशी वाढल्या. डेंगू, शुगर, बीपी हे वैभव वाढले. आणि मला वाटतं याला आहारच बहुतेक कारणीभूत असावा. पूर्वी माणसं साधं खायची आणि कष्ट करायची, त्याच्यामुळे शरीरामध्ये प्रतिकार क्षमता भरपूर होती. आता कष्ट संपले आणि खाणं भारी, त्या शरीराची सगळी ताकद त्या पचवण्यातच जायला लागली, आणि त्याच्यामुळं रोगी अशा रोग बनली शरीर. ते कन्या करायचे. मग कधी गिरणी वगैरे बंद असली किंवा कंटाळा आला, शेतातून दिवसभर काम करून आले, मग ती ज्वारी अशी अर्धी कच्ची दळायची, म्हणजे जाड दळायचं. पाणी फोडणी देऊन पातेल्यामध्ये पाण्याला उकळी आली की ते टाकायचे, त्याच्यात थोडंसं तिखट मीठ टाकायचं. झाल्या शिजल्या की त्याला काय म्हणायचं? जय कन्या. ते जर पात्रावर वाढल्या तर असं बघायच्या अजून कोणी कोणी सोबती आपल्याला, मीठ आहे का, भाजी आहे का, लोणचं आहे का, असं थोडंसं पात्रापुरतं वाढायचं.
आणि तिसरा प्रकार म्हणजे जय कन्या. जय 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 कन्या म्हणजे किलोभर त्याला ढक्कू आणि जय जय कन्या म्हणजे एकाच जातीच्या, ती बहीण आणि ह्यो भाऊ. तर जय जय कन्यामध्ये पाणी किमान 9 पट आणि 1 पट ज्वारी, 9.0 असं त्याचं सर. आणि मग काय ते इतकं पातळ असायचं की ते पात्रावर वाढल्यावर त्या पात्रावर थांबायचा प्रश्नच नाही. जसे तीर्थक्षेत्रात सप्ताह केला की लोक तिथं थांबतच नाही, झाले पळायला सुरुवात. सप्ताच्या नावाखाली इकडून जाणार, पण तिथं गेलं का मग तिथं थांबणारच नाही. यायच्या दिवशी फक्त सगळे एकत्र, जायच्या दिवशी आणि यायच्या दिवशी. अख्ख्या त्या क्षेत्रामध्ये कुठेही गेला की त्या सप्ताचा माणूस दिसलाच पाहिजे. सप्ताचा माणूस नाही असं ठिकाण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. तसं त्या जय जय कन्याचा असं राहतं, एकदा पात्रावर वाढलं की लागल्या पळायला. अशा दरदरीत पाण्या, तुकोबारायांचे शब्द आहे महाराज, दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. काय बरं, इकडं गावरान गाईचं गावरान तूप, म्हणजे गावरान गाईचं दूध ते तापवलेलं, त्याचं तूप केलेलं, पुन्हा पणसूट नाही अनसूट, ते तसंच बाजूला ठेवलेलं, वेदमंत्राच्या साह्याने अग्नीमध्ये त्याच्या नावाने अर्पण केलं जातं. विष्णवे स्वाम असा तोंडाला दाखे बसून घेतो ते नाही चालत त्याला. आणि इकडे दरदरीत पाण्या माझी रांधी यायला कण्या. का तर आदरेची लक्षी. ते खाण्याच्या अगोदर देणाराचा काय पाहतो? आदर पाहतो, आदर. तिथेही यज्ञामध्ये देणाऱ्याचा जर आदर असेल तर अग्नीत कशाला, अग्नीतून प्रगट होईल तर मला देणार. त्या गोकुळामध्ये गोवर्धनाची पूजा करत असताना अग्नीच केलं, म्हणजे यज्ञ केलेला होता. तो यज्ञाचे ते आहुती द्यायचे तर भगवान प्रगट झाले गोवर्धनातून आणि सांगितलं अग्नीचं मत कसं अग्नीला ठेवतात, मी उभा आहे ना, मला द्या ना अशा प्रकारचा आहुती. आदरेची लक्षी, आवडीने भक्षी कोरडे धान्य, मटमटा घेणे तरी भाव. त्याला वस्तू घ्यायची नसते, त्याला काय लागतो? भाव. भाव भाव काही न लगे एक भावाची देवा कारणे भाव तस्मात, भाव लागतो, भाव त्याला भाव. घेणे तरी भाव. लक्षी दासाचा उपाव, की दासाकडे भाव किती आहे तो पाहतो आणि त्या भावाचं अशा प्रकारचं सेवन करतो. आणि मग जर तो सेवन करून संतुष्ट झाला तर त्या भक्ताचं स्वरूप आपल्या स्वरूपामध्ये परमात्मा मिळवून टाकतो, म्हणजे आपलं स्वरूप त्याला देतो. तो का म्हणे, जीव जीवी मिळवेल अनंत, अनंत जीवी जीव मिळवेल. जीवी म्हणजे त्याच्या स्वरूपामध्ये, भक्ताच्या स्वरूपाला काय करतो? एक रूप करून टाकतो. अर्थात भक्त देव बनतो. देव अविनाश करे आपुले ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे येतो बैसले ठाया. असर्य व्यापी देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की